हे बेटा इनडेफिनेट इंटिग्रेशन मध्ये आतापर्यंत आपण काय काय बघितलं, काही बेसिक इंटिग्रल्स बघितलं आपण, बरोबर का. एक्स रेस टू एनचा इंटिग्रेशन काय असतो, एक्स रेस टू एनचा इंटिग्रेशन डोक्यावरचा नंबर एकाने वाढवतो, डोक्यावरचा नंबर एकाने वाढवतो आणि तोच नंबर खाली लिहितो, बरोबर का. त्याच्यानंतर ना ए रेस टू एक्सचा इंटिग्रेशन, ए रेस टू एक्सचा इंटिग्रेशन ए रेस टू एक्स अपॉन लॉग ए. त्याच्यानंतर ना ई रेस टू एक्सचा इंटिग्रेशन कॉस एक्सचा इंटिग्रेशन, जो आन्सर सी मध्ये येतो तो निगेटिव्ह असतो, बरोबर. जो आन्सर सी मध्ये येतो तो आन्सर निगेटिव्ह असतो. त्याच्यानंतर ना हे बघा साइन एक्सचा इंटिग्रेशन मायनस कॉस एक्स प्लस सी, सेक स्क्वेअर एक्सचा इंटिग्रेशन टॅन एक्स. त्याच्यानंतर ना कोसेक एक्स कॉट एक्सचा इंटिग्रेशन, हे बेटा कोसेक एक्स कॉट एक्सचा इंटिग्रेशन, बरोबर का. कोसेक स्क्वेअर एक्सचा इंटिग्रेशन, बरोबर का. कारण हे सगळे कुणाचे तरी डेरिव्हेटिव्ह आहेत. सेक स्क्वेअर एक्स कुणाचा डेरिव्हेटिव्ह आहे, टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह आहे, बरोबर का. कोसेक एक्स कॉट एक्स कुणाचा डेरिव्हेटिव्ह आहे, कोसेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह कोसेक एक्स कॉट एक्स आहे, बरोबर का. कोसेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक एक्स कॉट एक्स आहे. तर कोसेक एक्स कॉट एक्सचा इंटिग्रेशन काय, मायनस कोसेक एक्स. कोसेक स्क्वेअर एक्स कुणाचा डेरिव्हेटिव्ह आहे, कॉट एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय आहे, मायनस कोसेक स्क्वेअर एक्स. तर कोसेक स्क्वेअर एक्सचा इंटिग्रेशन काय असणार आहे, मायनस कॉट. आणि सर्वात महत्वाचा 1/x चा इंटिग्रेशन, लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह माहिती आहे, लॉग एक्सचा इंटिग्रेशन माहिती, लॉग एक्सचा इंटिग्रेशन आहे का, लगेच 1/x मिळू नका, बरोबर का. लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह माहिती आहे, लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/x, तर 1/x चा इंटिग्रेशन लॉग एक्स. तर पहिली एक्सरसाइज तर ऑलमोस्ट ह्याच्यावरतीच होती, बरोबर का. त्याच्यानंतर इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन. पहिल्यांदा सबस्टिट्यूशन कुठे करायचं, हे बेटा कधी करायचं, फंक्शनच्या पोटामध्ये फंक्शन असेल, हे बेटा फंक्शनच्या पोटामध्ये फंक्शन असेल, हे बघा साइन एक्सच्या पोटामध्ये एक्स क्यूब आहे, फंक्शनच्या पोटामध्ये फंक्शन असेल तर पोटातल्या फंक्शनला टी सबस्टिट्यूट करायचं, बरोबर. टी सबस्टिट्यूट केल्यानंतर ना एक्स क्यूबला टी सबस्टिट्यूट केल्यानंतर ना त्याचा डेरिव्हेटिव्ह dt बाय dx किती येतो, 3x स्क्वेअर. हा 3x स्क्वेअर कॅन्सल होणार आहे, बरोबर का. आणि क्वेश्चन सिम्प्लिफाय होतो, इंटिग्रेशन ऑफ साइन टी dt होतो. इथे सबस्टिट्यूशन करायचं. त्याच्यानंतर ना चेन रूल पण इकडे आहे बघा, हे बेटा चेन रूल काय आहे, इकडे चेन रूल काय आहे, चेन रूल काय आहे, इंटिग्रेशन ऑफ सेक स्क्वेअर एक्स आपल्याला माहिती आहे, पण सेक स्क्वेअर एफ ऑफ एक्स असेल तर सेक स्क्वेअर एक्सचा इंटिग्रेशन काय आहे, टॅन एक्स, बरोबर का. सेक स्क्वेअर एफ ऑफ एक्स असेल तर टॅन एफ ऑफ एक्स डिवायडेड बाय एफ डॅश एक्स, तर चेन रूल इथे यूज करायचं. त्याच्यानंतर ना हे बेटा हा एक टाईप होता बघा, काय टाईप आहे, म्हणजे हे बघा फंक्शनच्या पुढे त्याचा डेरिव्हेटिव्ह एक्झिस्ट करतो आणि फंक्शनला काहीतरी पॉवर आहे, फंक्शन रेस टू समथिंग एन असं जर असेल, फंक्शनच्या पुढे त्याचा जर डेरिव्हेटिव्ह एक्झिस्ट करत असेल आणि फंक्शनला काहीतरी पॉवर असेल, तर फंक्शनच्या डोक्यावरचा नंबर एकाने वाढवायचा, तोच नंबर खाली लिहायचा, तेवढाच असतो का इंटिग्रेशन. कुठे गेलं, फंक्शनचा पॉवर डोक्यावरचा नंबर एकाने वाढवायचा, तोच नंबर खाली लिहायचा. त्याचं एक एक्झाम्पल दाखवतो इकडे, आहे बघा, हे बघा साइन इनवर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, साइन इनवर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, साइन इनवर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/√1 मध्ये 1 मायनस एक्स. तर फंक्शनच्या पुढे त्याचा डेरिव्हेटिव्ह एक्झिस्ट करतो, पण फंक्शनच्या डोक्यावरती काहीतरी पॉवर आहे, तर डोक्यावरचा नंबर एकाने वाढवायचा, तोच नंबर खाली लिहायचा. त्याच्यानंतर ना फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह वरती एक्झिस्ट करत असेल, डिनॉमिनेटरला फंक्शन आहे, न्यूमरेटरला त्याचा डेरिव्हेटिव्ह एक्झिस्ट करत असेल, खालच्याचा डेरिव्हेटिव्ह वरती एक्झिस्ट करत असेल, तर आन्सर काय असतो, लॉग ऑफ डिनॉमिनेटर, बरोबर. डायरेक्टली काय लिहायचं, लॉग ऑफ डिनॉमिनेटर, लॉग ऑफ डिनॉमिनेटर. ते लॉग ऑफ डिनॉमिनेटरनी हे बेटा टॅन एक्स कॉट एक्स अजून कशा कशाची फॉर्म्युले आपण कोसेक एक्स सेक एक्स ह्याचे फॉर्म्युले आपण डिराईव्ह केले बघा, बरोबर का. ती आताची जी प्रॉपर्टी होती की नाही, खालच्याच्या डेरिव्हेटिव्ह वरती एक्झिस्ट करत असेल तर त्या प्रॉपर्टीनी टॅन एक्स सेक एक्स कोसेक एक्स कॉट एक्स हे 4 इंटिग्रेशन आपण फाइंड आउट केले, बरोबर. आता खाली रूटमध्ये फंक्शन आहे आणि रूटमधल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह वरती एक्झिस्ट करत असेल, तर ह्याचा आन्सर डायरेक्टली काय लिहायचं, 2 रूट फंक्शन, बरोबर का, 2 रूट फंक्शन प्लस सी.
रूटमध्ये एक फंक्शन आहे, त्याचा डेरिव्हेटिव्ह वरती एक्झिस्ट करत असेल तर डायरेक्टली आन्सर काय लिहायचं, ह्याचं इंटिग्रेशन काय असणार आहे, टू रूट फंक्शन प्लस सी. त्याच्यानंतर अजून काय काय बघितलं आपण. हां, ह्या टाईपचं इंटिग्रेशन ए कॉस एक्स प्लस बी साइन एक्स अपॉन सी कॉस एक्स प्लस डी साइन एक्स डी एक्स अशा टाईपचं जर इंटिग्रेशन असेल, अशा टाईपचा जर क्वेश्चन असेल तर याचं इंटिग्रेशन कसं करायचं, न्यूमरेटरला रिप्लेस करायचं. न्यूमरेटरला कशाने रिप्लेस करायचं, ए डिनॉमिनेटर प्लस बी द डिनॉमिनेटर, बी द डिनॉमिनेटर म्हणजे काय, डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर, बरोबर का. या केसमध्ये पण तसंच करायचं आहे. अजून एक काय बघा केस काय होती, अजून एक केस, अजून एक केस काय होती, हे बेटा अजून एक केस काय होती, इंटिग्रेशन ऑफ ए ई रेस टू एक्स प्लस बी अपॉन सी ई रेस टू एक्स प्लस डी. असं जर असेल तर न्यूमरेटरला कशाने रिप्लेस करायचं, ए ई रेस टू एक्स प्लस बी याला रिप्लेस कशाने करायचं, ए डिनॉमिनेटर, बरोबर का, डिनॉमिनेटर प्लस बी डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर. हे जेव्हा तुम्ही रिप्लेस करून इथं लिहाल तेव्हा काय होतंय, हा डिनॉमिनेटर आणि हा डिनॉमिनेटर कॅन्सल होतो. इथे फक्त एक नंबर राहतो, त्याला फक्त एक्स जोडायचा. पहिला पार्टचा इंटिग्रेशन काय येतो, कॉन्स्टंट इंटू एक्स. आणि दुसऱ्या पार्टचा कसा येतो बघा, खालच्याचा डेरिव्हेटिव्ह वरती एक्झिस्ट करतो. याचा डेरिव्हेटिव्ह आहे का नाही, खालच्याचा डेरिव्हेटिव्ह वरती एक्झिस्ट करत असेल तर काय लिहितो आपण, लॉग ऑफ डिनॉमिनेटर लिहितो, बरोबर. खालच्याचा डेरिव्हेटिव्ह वरती एक्झिस्ट करत असेल तर काय लिहितो, लॉग ऑफ डिनॉमिनेटर. तर या दोन टाईपच्या क्वेश्चनसाठी न्यूमरेटर रिप्लेस करायचं. येते का लक्षात. त्याच्यानंतर ना हे 7 फॉर्म्युले आपण बघितले बघा, महत्त्वाचे 7 फॉर्म्युले. क्वेश्चन अशा टाईपमध्ये जर असेल तर डायरेक्टली त्याचं इंटिग्रेशन लिहू शकतो. इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर किंवा एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. याचं इंटिग्रेशन काय लिहायचं, 1 अपॉन ए टॅन इनवर्स एक्स बाय, बरोबर का. खाली रूट नसेल तर एकच आन्सर टॅन इनवर्सच्या फॉर्ममध्ये, खाली रूट नसेल तर एकच आन्सर टॅन इनवर्सच्या फॉर्ममध्ये. ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअरचा आन्सर टॅन इनवर्सच्या फॉर्ममध्ये. बाकी दोन्ही एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर असेल तर त्यांचे आन्सर जे आहे ते लॉगच्या फॉर्ममध्ये बघा. 1 अपॉन 2 ए लॉग, 1 अपॉन 2 ए लॉग. हे बेटा सुरुवातीला पहिल्यांदा एक्स असेल, हे बघा पहिला एक्स असेल तर हे ॲज इट इज, बरोबर का. एक्स असेल, एक्स मायनस ए असेल तर ते ॲज इट इज आणि त्याचा कॉन्ज्युगेट खाली. आणि सुरुवातीला ए जर असेल, हे बघा सुरुवातीला ए जर असेल तर याचा कॉन्ज्युगेट वरती असणार आहे आणि ही टर्म डिनॉमिनेटरला असणार. एक्स पहिला असेल तर ॲज इट इज, ए पहिल्यांदा असेल तर कॉन्ज्युगेट वरती असतं, राहील लक्षात. त्याच्यानंतर ना खाली जर रूट असेल, रूटमध्ये एकच फॉर्म्युला, एकच आन्सर साइन इनवर्सच्या फॉर्ममध्ये. इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर असेल तर काय आहे, साइन इनवर्स एक्स बाय ए, बरोबर का. काय आहे, साइन इनवर्स एक्स बाय ए, कुठे इकडे बघा, साइन इनवर्स एक्स बाय ए. बाकी दोन्ही ए बेटा या कंडिशनला सोडून रूटमध्ये ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर असू द्या, एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर असू द्या, या दोन्हीसाठी लॉगच्या फॉर्ममध्ये आन्सर आहे. लॉगच्या फॉर्ममध्ये आन्सर कसं आहे, लॉग ऑफ मॉड ऑफ एक्स प्लस जो रूट आहे तसंच, बरोबर का. याचा बघा, लॉग ऑफ मॉड ऑफ एक्स प्लस जो रूट आहे तसंच इथे सुद्धा 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर, लॉग ऑफ मॉड ऑफ एक्स प्लस जो रूट आहे तसंच. आणि हा सेक इनवर्सचा तर रूटच्या बाहेर एक्स आहे, रूटच्या बाहेर एक्स असेल तर 1 अपॉन ए सेक इनवर्स एक्स बाय ए. टॅनला आणि सेकला सुरुवातीला 1 अपॉन ए आहे, साईनला नाही आहे, बरोबर का, साईनला नाही आहे बघा, साईनला नाही आहे 1 अपॉन ए. टॅनला 1 अपॉन ए आहे, सेकला 1 अपॉन ए आहे. बाकी या दोघांना काय आहे, 1 अपॉन 2 ए आणि दोघांना हे दोन लॉगला काहीच नाही आहे. येतं का लक्षात. हे 7 फॉर्म्युले व्यवस्थित तुम्हाला लक्षात यायला पाहिजे, याच्यावरती क्वेश्चन असतेच बघा. क्वेश्चन एवढा सिंपल नसणार आहे, म्हणजे अशा टाईपमध्येच इथं फक्त काहीतरी नंबर देतील असा आन्सर, त्याचा इंटिग्रेशन कॅल्क्युलेट करायला सांगतील, एवढा सोपा क्वेश्चन असतं, 1 मार्काला विचारू शकतात तसं. पण मोस्टली क्वेश्चन कसा असणार आहे, हे बेटा मोस्टली क्वेश्चन कसा असणार आहे, मग तुम्हाला पुढे सांगतो. हे सबस्टिट्यूशन, हे बेटा डेरिव्हेटिव्ह मध्ये पण हे सबस्टिट्यूशन होते, डेरिव्हेटिव्ह मध्ये पण हे सबस्टिट्यूशन आहे. न्यूमरेटरला जर रूट असेल, हे बेटा न्यूमरेटरला जर रूट असेल तर काय सबस्टिट्यूशन करायचं, एक्सच्या ठिकाणी ए साइन थिटा, बरोबर का. हे जेव्हा डिनॉमिनेटरला होतं तेव्हा साइन इनवर्सच्या फॉर्ममध्ये इंटिग्रेशन होतं ना. तर या रूटच्या रिलेटेड ए साइन थिटा म्हणजे एक्सला ए साइन थिटा सबस्टिट्यूट करायचं, इथे एक्सला ए टॅन थिटा, इथे एक्सला ए सेक थिटा आणि हे ए कॉस 2 थिटा. हे सबस्टिट्यूशन लक्षात ठेवायला लागेल. आता क्वेश्चन याच्यावरती कसे विचारतात तुम्हाला दाखवू.
हे जे 7 फॉर्म्युले होते, ते 7 फॉर्म्युले जे आहेत त्याच्यावरती क्वेश्चन ह्या टाईपचे विचारणार. कसल्या टाईपचे विचारणार आहेत? या टाईपचे. म्हणजे स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन असणार आहे. क्वेश्चन कसं असणार आहे? इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन क्वाड्रॅटिक एक्सप्रेशन असणार आहे. त्या क्वाड्रॅटिक एक्सप्रेशनला कंप्लीटिंग स्क्वेअर मेथडनी बेटा त्या क्वाड्रॅटिक एक्सप्रेशनला खाली जो क्वाड्रॅटिक एक्सप्रेशन आहे की नाही त्याला कंप्लीटिंग स्क्वेअर मेथडने काय करावं लागेल? फॅक्टराईज करावं लागेल. फॅक्टराईज केल्यानंतर ना ते एकतर एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर, एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर या फॉर्ममध्ये या 3 पैकी कुठल्या तरी फॉर्ममध्ये कन्व्हर्ट होणार आहे आणि ते फॉर्म्युला यूज होणार आहे. तर सुरुवातीचे स्टेप काय असणार आहेत? कंप्लीटिंग स्क्वेअर मेथडने याला फॅक्टराईज करायचं. इथं पण तसंच 1 अपॉन स्क्वेअर रूटच्या आतमध्ये काय आहे? हे बेटा 1 अपॉन स्क्वेअर रूटच्या आतमध्ये काय आहे? क्वाड्रॅटिक एक्सप्रेशन आहे. त्याला पण कंप्लीटिंग स्क्वेअर मेथडने काय करायचं? फॅक्टराईज करायचं. कंप्लीटिंग स्क्वेअर मेथडने फॅक्टराईज कसं करायचं? हे बेटा हे 2 टर्म तर तसेच ठेवायचे. तिसरी टर्म एकदा ऍड करायची, एकदा सबट्रॅक्ट करायची. ती तिसरी टर्म किती असते? या एक्सचा जो कोइफिशियंट असतो, त्याला डिवाइड बाय 2 करायचं. बरोबर का? आणि त्याचं काय करायचं? स्क्वेअर करायचं. बरोबर का? एक एक्झाम्पल दाखवतो तुम्हाला. हां. एक तर अशा टाइपचे क्वेश्चन असणार आहेत किंवा हे बेटा ट्रिग्नॉमेट्रिक फॉर्ममध्ये असणार आहे. क्वाड्रॅटिक एक्सप्रेशन पण अल्जेब्रिक नसणार आहे. क्वाड्रॅटिक एक्सप्रेशन कसं असणार आहे? ट्रिग्नॉमेट्रिक असणार. असं ट्रिग्नॉमेट्रिक असेल तर काय करायची? असा ट्रिग्नॉमेट्रिक टर्म जर दिसला, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला कॉस स्क्वेअर एक्सनी डिवाइड करायचं. काय करायचं? कॉस स्क्वेअर एक्सनी डिवाइड करायचं. आणि फॉर एक्झाम्पल वरती 1 अपॉन कॉस स्क्वेअर म्हणजे काय? तो 1 अपॉन कॉस म्हणजे काय? सेक स्क्वेअर येतो. सेक स्क्वेअर आल्यानंतर काय करायचं? त्या सेक स्क्वेअरला 1 प्लस टॅन स्क्वेअर लिहायचं. काय लिहायचं? 1 प्लस टॅन स्क्वेअर आणि टॅन एक्सला सबस्टिट्यूशन करायचं. टॅन एक्सला काय सबस्टिट्यूट करणार? टी सबस्टिट्यूट करायचं. टॅन एक्सला टी सबस्टिट्यूट करायचं. मग असं क्वाड्रॅटिक एक्सप्रेशन तयार होतं. बरोबर ना? हा क्वाड्रॅटिक एक्सप्रेशन तर ह्याच्यासारखं आहे. कंप्लीटिंग स्क्वेअर मेथडने त्याला फॅक्टराईज करायचं. त्या 7 पैकी एक फॉर्म्युला यूज होतो. येतं का लक्षात? म्हणजे क्वेश्चनमध्ये ॲडव्हान्समेंट कशी आहे बघा. ते 7 फॉर्म्युल्यावरती क्वेश्चन एकतर अशा टाईपचा किंवा अशा टाईपचा विचारणार आहे. येतंय का लक्षात? ठीक आहे. त्याच्यानंतर ना, हे बेटा आता इथं वेगळंच सबस्टिट्यूशन आहे बघा. इथं सबस्टिट्यूशन आहे. ते 7 फॉर्म्युले यूज होणार आहेत, पण इथं सबस्टिट्यूशन वेगळं आहे. जेव्हा डिनॉमिनेटरला तुम्हाला क्वाड्रॅटिक एक्सप्रेशन दिसणार नाही. हे बेटा क्वाड्रॅटिक एक्सप्रेशन जर नसेल, लिनियर एक्सप्रेशन आहे. हा कसला एक्सप्रेशन आहे? लिनियर एक्सप्रेशन आहे. लिनियर ट्रिग्नॉमेट्रिक एक्सप्रेशन आहे. असं जर दिसला, तर साइनला सबस्टिट्यूशन आहे, कॉसला सबस्टिट्यूशन आहे, डीएक्सला पण सबस्टिट्यूशन आहे. साइन एक्स, कॉस एक्स आणि डीएक्स असेल, तर सबस्टिट्यूट काय करायचं? सुरुवातीला टॅन एक्स बाय 2 ला टी सबस्टिट्यूट करायचं. कोणाला सबस्टिट्यूट करायचंय? टॅन एक्स बाय 2 ला टी. पण प्रश्नात तर टॅन नाहीच आहे. प्रश्नामध्ये जो साइन आहे त्याला काय सबस्टिट्यूट करायचंय? 2t अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. हे कसं लक्षात ठेवायचं? साइन 2 थिटाचा फॉर्म्युला होता बघा. साइन 2 थिटाचा फॉर्म्युला काय होता? 2 टॅन थिटा अपॉन 1 प्लस कॉस 2 थिटाचा फॉर्म्युला काय होता? 1 मायनस कुठे गेलं इथं? 1 मायनस 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. तर साइन 2 थिटा आणि कॉस 2 थिटाचे जे फॉर्म्युले होते त्याप्रमाणे इथं सबस्टिट्यूशन आहे बघा. साइन एक्सला काय सबस्टिट्यूट करायचं? काय काय लक्षात ठेवायचं? हा साइन एक्सचा सबस्टिट्यूशन. टॅन एक्स बाय 2 ला हे सबस्टिट्यूट करायचं. त्याच्यानंतर कॉस एक्सला हे सबस्टिट्यूट करायचं आणि डीएक्सचा सबस्टिट्यूशन इकडे बघा. डीएक्सचा सबस्टिट्यूशन दाखवतोय. हे डीएक्सचा सबस्टिट्यूशन. हे डीएक्सचा सबस्टिट्यूशन. डीएक्सचा सबस्टिट्यूशन हा 2 dt अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. 4 गोष्टी लक्षात ठेवायच्या. अशा टाईपचा म्हणजे डिनॉमिनेटरला लिनियर ट्रिग्नॉमेट्रिक एक्सप्रेशन जर आला, तर 4 सबस्टिट्यूशन करायचे. टॅन एक्स बाय 2 ला टी सबस्टिट्यूट करायचं. डीएक्सला काय सबस्टिट्यूट करायचं? 2 dt अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. साइन एक्सला काय सबस्टिट्यूट करायचं? 2t अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. कॉस एक्सला काय सबस्टिट्यूट करायचं? 1 मायनस टी स्क्वेअर अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. हे 4 सबस्टिट्यूशन लक्षात ठेवले. ह्याच्यामध्ये दुसरा व्हर्जन ए बेटा याच टाईपमध्ये साइन एक्स कॉस एक्सच्या ऐवजी साइन 2x कॉस 2x डबल अँगल जर असेल, तर सबस्टिट्यूशन थोडा चेंज होणार आहे. ए बेटा साइन 2x कॉस 2x असेल, तर फक्त dxचा सबस्टिट्यूशन चेंज होणार आहे. आणि तिथं टॅन एक्स बाय 2 ला टी सबस्टिट्यूट करत होतो. इथे टॅन एक्सला टी सबस्टिट्यूट करायचं. टॅन एक्सला टी सबस्टिट्यूट करायचं. हे 2 चेंज लक्षात घेतले का? इथे टॅन एक्सला टी सबस्टिट्यूट करायचं आणि dx ची व्हॅल्यू ही आहे बघा. तिथे वरती 2 होतं एक. बरोबर का? इथे काय आहे? 1 अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. कॉस 2x आणि साइन 2x ला तेच आहे. साइन 2 थिटाचा फॉर्म्युला इन टर्म्स ऑफ टॅन जसा होता तसंच आणि कॉस 2 थिटाचा फॉर्म्युला इन टर्म्स ऑफ टॅन जसा होता तसंच आहे बघा. येते का लक्षात? हे बेटा हे सगळं सबस्टिट्यूट केल्यानंतर ना परत ते 7 फॉर्म्युले यूज होणार आहेत ना. बरोबर का? कंप्लीटिंग स्क्वेअर मेथडनी सगळं टीच्या फॉर्ममध्ये क्वाड्रॅटिक एक्सप्रेशन खाली येणार आहे. फॅक्टराईज होणार आहे. फॅक्टराईज झाल्यानंतर ना ते 7 पैकी एक फॉर्म्युला यूज होणार. येते का लक्षात? येते का लक्षात हे? ठीक आहे.
हे तर ठीक आहे, हे स्टँडर्ड आहे. स्टँडर्ड त्या 7 फॉर्म्युलेपैकी काहीतरी यूज करू शकतो इथं डायरेक्ट 7 फॉर्म्युलेपैकी यूज करू शकतो. अशा टाईपचा क्वेश्चन असेल तर कंप्लीटिंग स्क्वेअर मेथडने काय करावं लागेल? हे बेटा, कंप्लीटिंग स्क्वेअर मेथडने काय करावं लागेल? फॅक्टराइज करावं लागेल. कसं करणार कंप्लीटिंग स्क्वेअर मेथडने? हा एक्स स्क्वेअर प्लस 8x तिसरा टर्म काय असायला पाहिजे? या 8 चा हाफ किती येतो? 4. 4 चा स्क्वेअर 16. एकदा 16 ऍड करायचं, एकदा 16 सबस्ट्रॅक्ट करायचा आणि तो 12 तसाच ठेवायचा. बरोबर का? मग हे काय होतं बेटा? 1 अपॉन हे पहिले 3 टर्म जे आहेत, कुणाचा तरी परफेक्ट स्क्वेअर आहे. कुणाचा परफेक्ट स्क्वेअर आहे? एक्स प्लस 4 चा परफेक्ट स्क्वेअर आहे. -16 प्लस 12 -4 म्हणजे हे 2 चा स्क्वेअर आहे बघा. एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर अशा फॉर्ममध्ये आलं का? एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअरचा टॅन इनव्हर्सच्या फॉर्ममध्ये. ह्याचा तर लॉगच्या फॉर्ममध्ये. लॉगच्या फॉर्ममध्ये कसं आहे? 1/2a लॉग ऑफ एक्स सुरुवातीला असेल तर ॲज इट इज आहे. अपॉन ह्याचा कॉन्जुगेट बरोबर का? प्लस सी टू ए जे काय आहे ते त्याप्रमाणे. बरोबर. थोडंसं डिटेलमध्ये व्यवस्थित सॉल्व्ह करावं लागेल ना. लक्षात येते का? क्वाड्रॅटिक एक्सप्रेशन असेल तर त्याच्यानंतर ना हे बघा, हाफ ऑफ कोइफिशियंटचा स्क्वेअर करायचं कंप्लीटिंग स्क्वेअरसाठी. ते क्वेश्चन दाखवतो ट्रिग्नॉमेट्रीची कुठे. हे बघा ट्रिग्नॉमेट्रीचा. हे बेटा ट्रिग्नॉमेट्रीचा एक्सप्रेशन आहे बघा, क्वाड्रॅटिक एक्सप्रेशन आहे. स्क्वेअरचा टर्म असेल तर वरती खाली कशाने डिवाइड करायचा? कॉस स्क्वेअरने डिवाइड करायचं. केलं का तसंच? डायरेक्ट सबस्टिट्यूट केलं बघा. साइन स्क्वेअर एक्सला काय केलंय? ती सबस्टिट्यूट केलं. कारण त्याचा डेरिव्हेटिव्ह वरती एक्झिस्ट करतो. नाही साइन स्क्वेअर एक्सचा साइन स्क्वेअर एक्सचा डेरिव्हेटिव्ह नाही नाही नाही. याला टी सबस्टिट्यूट केल्यानंतर ना ह्याचा डेरिव्हेटिव्ह काय येत आहे? 2 sin x cos x येते. बरोबर हे येते. बरोबर का? आणि sin 2x म्हणजे 2 sin थिटा cos थिटाच आहे. बरोबर का? याचा डेरिव्हेटिव्ह वरती एक्झिस्ट करत असल्यामुळे त्याला टी सबस्टिट्यूट. बरोबर का? फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह एक्झिस्ट करत असेल तर त्या फंक्शनला टी सबस्टिट्यूट करायचं. याप्रमाणे केलेलं आहे. ठीक आहे. इथं सबस्टिट्यूट केलंय बघा. sin 2x दिसतंय का खाली? तर तिथं sin 2x ला cos 2x ला dx ला आणि tan x ला टी सबस्टिट्यूट करायचं. 4 सबस्टिट्यूशन आहेत बघा ते. बरोबर का? sin 2x चा एक सबस्टिट्यूशन आहे, dx चा एक सबस्टिट्यूशन आहे, tan x ला टी सबस्टिट्यूट करायचं. अशा टाइपचे क्वेश्चन इथं आहे बघा. हे बेटा sin x ला आणि cos x ला सबस्टिट्यूट करायचं, tan x/2 ला टी सबस्टिट्यूट करायचं, dx चा एक सबस्टिट्यूशन आहे, sin x चा एक सबस्टिट्यूशन आहे, cos x चा एक सबस्टिट्यूशन. हे 4 सबस्टिट्यूशन इथे टाकल्यानंतर ना हे बघा खाली क्वाड्रॅटिक एक्सप्रेशन परत कंप्लीटिंग स्क्वेअर मेथडने फॅक्टराइज करायचं त्याला. बरोबर आणि ते 7 फॉर्म्युल्यापैकी एक फॉर्म्युला यूज होतो. असा क्वेश्चन आहे बघ. येते का लक्षात? तर ते जे 7 फॉर्म्युले आहेत ना त्याच्यावरती खूप वेगवेगळ्या टाइपचे क्वेश्चन विचारतात. येते का लक्षात? स्क्वेअरचा टर्म दिसला हे बेटा ट्रिग्नॉमेट्रिक स्क्वेअरचा टर्म दिसला न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला. मागच्या केसमध्ये जिथं टी सबस्टिट्यूट केलं होतं ना साइन एक्सला तिथं डेरिव्हेटिव्ह वरती एक्झिस्ट करत होता म्हणून तसं केलं होतं. नाहीतर नॉर्मली काय करायचं आहे स्क्वेअरचा टर्म खाली जर असेल ट्रिग्नॉमेट्रिक स्क्वेअरचा जर टर्म दिसला तुम्हाला न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला कशाने डिवाइड करायचं आहे? कॉस स्क्वेअर एक्स. बरोबर 1 अपॉन कॉस स्क्वेअर याला सेक आलं तर या सेकला 1 प्लस टॅन स्क्वेअर मध्ये कन्वर्ट करायचं. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर ना हे बेटा सबस्टिट्यूशन करायचं टॅन एक्सला टी सबस्टिट्यूट करायचं. आणि शेवटी परत ते 7 फॉर्म्युल्यापैकी एका फॉर्म्युल्याच्या टाइपमध्ये ते कन्वर्ट होतंय आणि सॉल्व्ह होतं. तर 3.2 बी हे थोडंसं व्यवस्थित बघून या सगळ्या टाइपचे क्वेश्चन. हे तर सिंपल 7 फॉर्म्युल्यावरती लक्ष हे देत सॉल्व्ह. ह्याच्यासाठी ह्याला कन्वर्ट करावं लागेल. बरोबर का? 2x ला सबस्टिट्यूशन आहे, इथे सबस्टिट्यूशन आहे, इथे सबस्टिट्यूशन आहे, इथे सबस्टिट्यूशन आहे. सगळीकडे सबस्टिट्यूशन आहे बघा इकडे. हे बेटा आतापर्यंत ते 7 फॉर्म्युले यूज करण्यासाठी न्यूमरेटरला काय नव्हतं, डिनॉमिनेटरला क्वाड्रॅटिक एक्सप्रेशन होतं बघा. रूटमध्ये क्वाड्रॅटिक एक्सप्रेशन होता किंवा फक्त डिनॉमिनेटरला क्वाड्रॅटिक एक्सप्रेशन होता. आता न्यूमरेटरला लिनियर एक्सप्रेशन आहे बघा. या टाइपमध्ये न्यूमरेटरला हे बघा न्यूमरेटरला लिनियर एक्सप्रेशन लिनियर एक्सप्रेशन. तर या न्यूमरेटरला आता रिप्लेस करावं लागेल. न्यूमरेटरला कशाने रिप्लेस करायचं? ए डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर प्लस बी ह्याच्याने रिप्लेस करायचं. हे बघा हा फॉर्म्युला यूज करायचा. न्यूमरेटरला कशाने रिप्लेस करायचा? ए डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर प्लस बी याच्याने रिप्लेस करायचं. एकदा रिप्लेस केल्यानंतर होतंय काय? हे बेटा खालच्याचा डेरिव्हेटिव्ह वरती एक्झिस्ट करतो पहिल्या टर्ममध्ये. बरोबर का? आणि दुसऱ्याला फक्त आपल्याला काय करावं लागेल? नंबरच्या खाली काय येणार आहे? क्वाड्रॅटिक एक्सप्रेशन येणार.
बरोबर का? मग ते 7 फॉर्म्युल्यापैकी एक फॉर्म्युला यूज होणार. खालच्याचा डेरिव्हेटिव्ह वरती एक्झिस्ट करतो. पहिल्या टर्मचा इंटिग्रेशन तर लॉग ऑफ समथिंग येतो. दुसरं काय तो नंबरच्या डिनॉमिनेटरला खाली काय येते? क्वाड्रॅटिक एक्सप्रेशन. मग ते 7 पैकी एक फॉर्म्युला यूज होतो. लक्षात येते का हे? वरती लिनियर खाली क्वाड्रॅटिक. वरती लिनियर खाली रूटमध्ये क्वाड्रॅटिक. बरोबर का? वरती काय नव्हतं ह्याच्या अगोदर 1 होता. मग ते 7 फॉर्म्युले वापरतो. इथे एक स्टेप ऍडिशनल काय करावं लागणार आहे? न्यूमरेटरला रिप्लेस करावं लागणार. हा फॉर्म्युला यूज करून न्यूमरेटरला रिप्लेस करावं लागणार. परत हे या टाईपमध्येच कन्वर्ट होणार आहे आणि ते सॉल्व्ह होणार. हे बघा, एक क्वेश्चन आहे बघा इकडे. वरती लिनियर एक्सप्रेशन आहे, खाली क्वाड्रॅटिक एक्सप्रेशन. वरच्या लिनियर एक्सप्रेशनला रिप्लेस करायचं. कशाने रिप्लेस करायचं? ए डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर प्लस बी. ए डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर प्लस बी. हे बघा, ए डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर ह्याचा डेरिव्हेटिव्ह तर कॅल्क्युलेट करता येते. लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईडला कम्पेअर केल्यानंतर ए आणि बीची व्हॅल्यू मिळणार. एक्स सोबत ए आहे, इथे एक्स सोबत 2 आहे. ए ची व्हॅल्यू मिळते. एकदा ए ची व्हॅल्यू मिळाली की ए ची व्हॅल्यू ह्याच्यामध्ये टाका, बी ची व्हॅल्यू पण ए आणि बी मिळाले तर इथे टाका आणि हे न्यूमरेटरला रिप्लेस करा. हा नवीन न्यूमरेटर तुमचा. खालच्याचा डेरिव्हेटिव्ह वरती एक्झिस्ट करतो बघा. हे बघा पहिला पार्ट. इंटिग्रेशनचे 2 पार्ट झाले. खालच्याचा डेरिव्हेटिव्ह वरती एक्झिस्ट करतो. नंबरच्या खाली क्वाड्रॅटिक एक्सप्रेशन. इंटिग्रेशन बाय ए फॅक्टराइज करायचं. मग ते 7 पैकी एक फॉर्म्युला कुठला तरी यूज होणार. येते का लक्षात? आणि सॉल्व्ह होते. 2 पार्ट्समध्ये I1 आणि I2 2 पार्ट्समध्ये आन्सर येणार. यायला लागले का लक्षात? आणि असंच रूटमध्ये पण आहे. बघा, असंच रूटमध्ये पण क्वेश्चन आहे. कुठं गेला रूटवाला? असं. हे बघा इथं काय करावं लागेल? हे बेटा, हा जो न्यूमरेटर आहे, न्यूमरेटरचा रूट घालवण्यासाठी न्यूमरेटरला रूट असेल तर सॉल्व्ह करता येत. डिनॉमिनेटरला रूट असेल तर सॉल्व्ह करता येत. मग न्यूमरेटरचा रूट घालवण्यासाठी काय करायचं? एक्स प्लस 5 नी वरती खाली मल्टिप्लाय करायचं. ह्याच्या कॉन्जुगेटनी सॉरी एक्स मायनस 5 नीच मल्टिप्लाय करायचं. कारण न्यूमरेटरचा रूट घालवायचाच आहे ना आपल्याला टोटल. एक्स मायनस 5 नीच वरती खाली मल्टिप्लाय केल्यानंतर एक्स मायनस 5 इंटू एक्स मायनस 5 काय होईल? एक्स मायनस 5 चा स्क्वेअर. स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल होतो. न्यूमरेटरला काय मिळतो? एक्स मायनस 5 चा स्क्वेअर. हे स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल होतो. एक्स मायनस 5 मिळते न्यूमरेटर. वरती लिनियर एक्सप्रेशन, खाली रूटमध्ये क्वाड्रॅटिक एक्सप्रेशन. बरोबर का? न्यूमरेटरला रिप्लेस करायचं. न्यूमरेटरला कशाने रिप्लेस करायचं? ए डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर प्लस बी. डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर घेत असताना रूट घ्यायचा नाही. रूट कन्सिडर करायचं नाही. रूटच्या आतला क्वाड्रॅटिक एक्सप्रेशन कन्सिडर करायचं. येते का लक्षात? येते का बेटा लक्षात? काढलं का? हे सगळंच येत आहे बघा. हे क्वेश्चन थोडे बघून घ्या. 3.2 सी चे 3.2 बी आणि 3.2 सी थोडी क्रिटिकल आहे. व्यवस्थित बघून घ्या. त्याच्यानंतर पुढचं काय? इंटिग्रेशन बाय पार्ट्स. 2 टर्मचा मल्टिप्लिकेशन असेल. ए बेटा, यू इंटू व्ही इंटिग्रेशन बाय पार्ट्सचा फॉर्म्युला काय? यू इंटू व्ही. कसं करायचं? पहिल्यांदा तो एक रूल आहे. लाईट. बरोबर का? लॉगॅरिथमिक, इन्व्हर्स, अल्जेब्रिक, ट्रिग्नोमेट्रिक, एक्सपोनेंट. याप्रमाणे हे 2 टर्मापैकी पहिला लॉगॅरिथमिक टर्म असेल तर तो पहिल्यांदा ठेवायचा. अल्जेब्रिक असेल तर नंतर. एक अल्जेब्रिक एक ट्रिग्नोमेट्रिक असेल तर अल्जेब्रिक पहिल्यांदा, ट्रिग्नोमेट्रिक नंतर. याप्रमाणे. त्याच्यानंतर इंटिग्रेशन ऑफ 2 फंक्शन्सचा मल्टिप्लिकेशन. 2 फंक्शनचा मल्टिप्लिकेशन असेल तर त्याचं इंटिग्रेशन कसं करायचं? पहिला टर्म तसाच, दुसऱ्याचा इंटिग्रेशन मायनस इंटिग्रेशन पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह दुसऱ्याचा इंटिग्रेशन. येते का लक्षात? पहिला टर्म तसाच, दुसऱ्याचा इंटिग्रेशन मायनस इंटिग्रेशन पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह दुसऱ्याचा इंटिग्रेशन dx. बरोबर. हे करून दाखवतो पाहिलं. ए बेटा, हे बघा, एक्स ई रेस टू एक्स डीएक्स लिएट. ए बेटा, या रूल प्रमाणे हा पहिला अल्जेब्रिक आहे, दुसरा काय? एक्सपोनेंट आहे. अल्जेब्रिक पहिल्यांदा पाहिजे, एक्सपोनेंट नंतर पाहिजे. हे क्रम बरोबर आहे, सिक्वेन्स बरोबर आहे. ए बेटा, फॉर्म्युला काय आहे? पहिला टर्म तसाच, दुसऱ्याचा इंटिग्रेशन ई रेस टू एक्सचा इंटिग्रेशन मायनस इंटिग्रेशन पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह दुसऱ्याचा इंटिग्रेशन, म्हणजे हेच इंटिग्रेशन ॲज इट इज रिपीट होते डीएक्स. ई रेस टू एक्सचा इंटिग्रेशन हे काय सोपे क्वेश्चन्स असतात त्याच्यावरती थोडेसे बघून घ्यावं लागेल तुम्हाला. याच्यामध्ये सुद्धा हे बेटा, ई रेस टू एक्सच्या पुढे साइन 3x कॉस 3x ट्रिग्नोमेट्रिक टर्म असणार आहे. तर ह्या टाईपचे क्वेश्चन या दोघांना स्टार करून ठेवा. या दोघांना स्टार करून ठेवा.
हे डायरेक्टली फॉर्म्युला यूज करू शकतो. ह्याचं एक एक्झाम्पल पण दाखवतो तुम्हाला. ई रेस टू ए एक्स इंटू साइन बी एक्स प्लस सी, ई रेस टू ए एक्स इंटू कॉस बी एक्स प्लस सी. ह्याचा एक एक्झाम्पल दाखवतो तुम्हाला. कुठं आहे एक्झाम्पल? हे सांगतो हा, थांबा 1 मिनिट सांगतो हे. त्याचं एक्झाम्पल दाखवतो तुम्हाला. हे पण सांगतो. हे सांगतो, हे टाइप सांगतो. ते क्वेश्चन त्या टाइपचं इकडे आहे बघा. ई रेस टू 2x, ई रेस टू 2x इंटू साइन 3x. ह्याला तो फॉर्म्युला यूज होणार आहे. आता जो फॉर्म्युला बघितला का नाही आपण, बघितलं बरोबर. हां, हे फॉर्म्युले बघा. डायरेक्टली इथं काय करायचं, हा फॉर्म्युला यूज करायचा. ई रेस टू ए एक्स, ई रेस टू 2x अपॉन ए प्लस बी. हा ए आहे, हा बी आहे, बरोबर का? ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर 4 प्लस 9, बरोबर का? इंटू 2 साइन 3x प्लस, सॉरी मायनस, मायनस बी, बी का आहे 3 कॉस 3x प्लस सी. हा सॉल्व कसा होतो बघा. ते सॉल्व क्वेश्चन इकडे आहे का? म्हणजे त्याला इंटिग्रेशन बाय पार्ट्सनी जर तुम्ही सॉल्व केलं, 2 टर्मचा मल्टिप्लिकेशन केलं, तर अल्टिमेटली आन्सर असंच येणार आहे. अल्टिमेटली आन्सर असंच येणार, बरोबर का? शेवटी इंटिग्रेशन बाय पार्ट्स, 2 टर्मचा मल्टिप्लिकेशन आहे. इंटिग्रेशन बाय पार्ट्स केल्यानंतर आन्सर असंच येणार आहे डायरेक्ट. त्याचा एक सॉल्व क्वेश्चन. हां, इकडंच आहे बघा. हे बेटा, हेच आहे का? हे बघा इथंच आहे बघा. ई रेस टू 2x साइन 3x हाच क्वेश्चन आहे का? प्रॅक्टिस सेटमध्ये पण हाच क्वेश्चन आहे बघा. हे बघा इथं आहे बघा. हे बेटा, इंटिग्रेशन बाय पार्ट्स केल्यानंतर ना, पहिला टर्म तसा दुसऱ्याचं इंटिग्रेशन, मायनस इंटिग्रेशन, पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह दुसऱ्याचं इंटिग्रेशन केल्यानंतर ना, हे बेटा काय होतंय बघा, इथं रिपीट होणार आहे परत. याचं इंटिग्रेशन केलं तर परत पहिल्यासारखंच येणार आहे. हे कंटिन्यू होतच राहणार आहे. तर हे ओरिजिनल क्वेश्चन मिळाला बघा तुम्हाला इथे. इथे काय मिळतो? ओरिजिनल क्वेश्चन मिळतो. ओरिजिनल क्वेश्चन मिळतो. हां. तर इकडे काय लिहायचं? आय लिहायचं. हा आय तिकडे गेल्यावर प्लस आय होतो. हा मायनस आय तिकडे गेल्यावर प्लस आय होतो. आणि अशा फॉर्ममध्ये आन्सर येणार आहे. अशा फॉर्ममध्ये आन्सर आहे. करायचं इंटिग्रेशन बाय पार्ट्सनीच. ठीक आहे. इंटिग्रेशन बाय पार्ट्समध्ये काही स्टँडर्ड टाइप्स आहेत. मला ते सांगतो. हे बेटा, आता न्यूमरेटरला 2 टर्म्सचा मल्टिप्लिकेशन आहे. ह्याच्या अगोदर हे लिनियर एक्सप्रेशन न्यूमरेटरला होतं आणि रूट मधला टर्म खाली होता, डिनॉमिनेटरला होता. आता दोन्ही न्यूमरेटरलाच आहे. इथे सुद्धा काय करायचं आहे, हा जो पहिला टर्म आहे की नाही पी एक्स प्लस क्यू, त्याला रिप्लेस करायचं आहे. तेच रिप्लेसमेंट आहे. ए डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट मधला जो आहे तो टर्म प्लस बी, त्याच्याने रिप्लेस केल्यानंतर ना ह्याचं मल्टिप्लिकेशन इझी होणार आहे. काय होणार आहे? इझी होणार आहे. ह्याचं एक एक्झाम्पल आहे का? ठीक आहे. हे नीट लक्षात ठेवा, ह्याला स्टार करून ठेवा. या टाइपचे क्वेश्चन आहेत. या टाइपचं एखादा एक्झाम्पल तुम्हाला दाखवू का प्रॅक्टिस सेट मधला? कुठे गेला बेटा? हां, इकडे बघा. हे बेटा, लिनियर एक्सप्रेशन रूटमध्ये एक क्वाड्रॅटिक एक्सप्रेशन. या ब्रॅकेट एक्स प्लस 1 ला रिप्लेस करायचं. कशाने रिप्लेस करायचं? ए डेरिव्हेटिव्ह ऑफ 2x स्क्वेअर प्लस 3 प्लस बी ने ए आणि बी फाइंड आउट करायचं. ए आणि बी फाइंड आउट करायचं. ते इकडे सबस्टिट्यूट केल्यानंतर ना, तो जो 2 टर्म्स मिळणार आहेत, बरोबर का? ए डेरिव्हेटिव्ह ऑफ हा प्लस बी जो मिळणार आहे, 2 टर्म मिळणार आहेत. पहिला टर्म प्लस दुसरा टर्म असं मिळणार आहे. पहिल्या टर्मला ह्याच्याबरोबर मल्टिप्लाय करायचं. एक यू इंटू व्ही भेटेल प्लस दुसऱ्या टर्मला ह्याच्याबरोबर मल्टिप्लाय करायचं. म्हणजे I1 I2 मिळते, बरोबर का? आणि ते सिम्प्लिफाय होते क्वेश्चन. त्याचा एक सॉल्व्ड क्वेश्चन एखादा असला असतं तर इथं म्हणजे दिसतंय का कुठे सॉल्व्ड क्वेश्चन? तुम्हाला दाखवतो. हे बेटा लक्षात येते ना? हां. हे बेटा, हे 3 फॉर्म्युले होते बघा. 7, 8 आणि 9. नाही 7, 8 न्यूमरेटरला, हे बेटा, न्यूमरेटरला हे जर रूट असतील, डिनॉमिनेटरला असेल तर ते 7 फॉर्म्युले. न्यूमरेटरला हे असेल तर त्याचे हे फॉर्म्युलेज आहेत बघा. हे बघा, हा 7वा 8वा आणखी एक फॉर्म्युला आहे बघा. कुठला? हा एक फॉर्म्युला आहे बघा इकडे.
दाखवतो तुम्हाला. हा एक फॉर्म्युला, हा एक फॉर्म्युला, हा एक फॉर्म्युला. डिनॉमिनेटरला असेल तर त्याचे फॉर्म्युले माहिती आहेत, ते 7 फॉर्म्युले, बरोबर का? न्यूमरेटरला असेल तर इथं पण सेम पॅटर्न आहे बघा. हे बेटा तिन्ही फॉर्म्युलामध्ये x/2 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 आहे. x/2 च्या पुढे आहे तो रूट तसाच, आहे तो रूट तसाच, आहे तो रूट तसाच. पुढे काय आहे? a²/2 आहे प्लस a²/2 a²/2 एका ठिकाणी निगेटिव्ह आहे कारण इथं a निगेटिव्ह आहे. a²/2 इंटू पुढे काय आहे? हे बेटा a² - x² असेल तर साइन इनव्हर्स x/a आणि बाकीसाठी लॉग असणार आहे. लॉग x प्लस रूट आहे तसा, लॉग x प्लस रूट आहे तसा, बरोबर का? त्या 7 फॉर्म्युल्यामध्ये हे 3 फॉर्म्युले जर तुम्ही ऍड केला 10 फॉर्म्युले होते, बरोबर का? आता बघताना खूप जास्त वाटेल तुम्हाला, पण ते समराईज करून तुम्ही स्टडी केलात ना, तर तेवढे लिमिटेडच आहेत बघा फॉर्म्युले. येतं का लक्षात? ते डिनॉमिनेटरला होते, हे न्यूमरेटरला. इंटिग्रेशन बाय पार्ट्सचे अजून एक टाइप होता बघा. e⁻x च्या पुढे हे एक झालं इंटिग्रेशन बाय पार्ट्सचं. हां, हे टाइप आहे बघा. हे बेटा e⁻x च्या पुढे एक ब्रॅकेट आहे. त्याच्यामध्ये फंक्शन प्लस त्याचा डेरिव्हेटिव्ह आहे. हे बघा हे टाइप कसं आहे. e⁻x इंटू हे बेटा e⁻x इंटू ब्रॅकेट. ब्रॅकेटमध्ये काय आहे? एक फंक्शन आहे प्लस त्याचा डेरिव्हेटिव्ह आहे. हा फंक्शन आहे, हा त्याचा डेरिव्हेटिव्ह आहे. असं जर असेल तर डायरेक्टली त्याचा आन्सर काय असतो? e⁻x इंटू f(x + c) असतो. बरोबर का? पण क्वेश्चन एवढा सिंपल नसणार आहे. थोडंसं या फॉर्ममध्ये कन्व्हर्ट करावं लागणार आहे. पण तुम्हाला लक्षात येतंय की e⁻x च्या पुढे काहीतरी ब्रॅकेटमध्ये आहे म्हणलं तर फंक्शन प्लस त्याचा डेरिव्हेटिव्ह मध्ये कन्व्हर्ट करायचं. इथे एखादा एक्झाम्पल दिलं का? इथे दिलंय बघा. हे बेटा इथे दिलंय बघा एक्झाम्पल. e⁻x ब्रॅकेटमध्ये काय tan x प्लस sec²x. tan x चा डेरिव्हेटिव्ह काय असतो? sec²x. e⁻x ब्रॅकेटमध्ये पुढे ब्रॅकेटमध्ये फंक्शन प्लस त्याचा डेरिव्हेटिव्ह असेल तर e⁻x इंटू फंक्शन करायचं प्लस c. आता इथे बघा. हे बेटा हा बघा. e⁻x इंटू ब्रॅकेट आहे. पण फंक्शन प्लस त्याचा डेरिव्हेटिव्ह तशा फॉर्ममध्ये नाही आहे. त्याला सिम्प्लिफाय करावं लागणार आहे. कसं सिम्प्लिफाय करणार? sin 2x ला कसं लिहिणार? sin 2 चा फॉर्म्युला काय? 2 sin θ cos θ. 1 प्लस cos 2 θ ला 2 cos स्क्वेअर θ ह्याच्यामध्ये कन्व्हर्ट करू शकतो. आता काय करायचं? ह्याच्या डिनॉमिनेटरला हा लिहायचं आणि याच्या डिनॉमिनेटरला हा लिहायचं. सिम्प्लिफाय केल्यानंतर ना sec² प्लस tan स्क्वेअर येते. बरोबर का? tan स्क्वेअर प्लस sec². tan x चा डेरिव्हेटिव्ह sec²x. फंक्शनच्या पुढे त्याचा डेरिव्हेटिव्ह आला नाही. फंक्शन प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन असं असेल तर e⁻x tan x येतं. e⁻x tan x येतं आन्सर. बरोबर का? e⁻x tan x प्लस c. येते का लक्षात बेटा? हा एक टाइप लक्षात येते का? इंटिग्रेशन बाय पार्ट्स मध्ये. हे बघा इंटिग्रेशन बाय पार्ट्सचे सगळे क्वेश्चन बघून घ्या. बघा हे आपण बघितलेलं. त्याच्यानंतर शेवटचा पार्ट इंटिग्रेशन बाय पार्शियल फ्रॅक्शन. आता ह्याच्यामध्ये जो प्रॉपर फ्रॅक्शन असणार आहे त्याचे हे 3 टाइप आहेत. हे बेटा हे बघा वरती क्वाड्रॅटिक एक्सप्रेशन आहे आणि खाली काय आहेत? 3 फॅक्टर्स आहेत. बरोबर का? नॉन रिपीटिंग फॅक्टर्स आहेत. कसले फॅक्टर्स आहेत? नॉन रिपीटिंग फॅक्टर्स आहेत. बरोबर का? इथे रिपीटिंग फॅक्टर आहेत. x - a फॅक्टर रिपीट व्हायला लागेल. हे रिपीटिंग फॅक्टर आहे आणि एक लिनियर आहे आणि क्वाड्रॅटिक एक्सप्रेशन आहे खाली. हे 3 टाइपसाठी हे बेटा अशा फॉर्ममध्ये कन्व्हर्ट करायचं. क्वेश्चनला अशा फॉर्ममध्ये कन्व्हर्ट करायचं. न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर असेल तर u डिवायडेड बाय b चा रूल इथे नाहीये बघा इंटिग्रेशनमध्ये. डेरिव्हेटिव्हमध्ये होता. u डिवायडेड बाय v चा डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करू शकतो. इंटिग्रेशनमध्ये करता येत नाही. इंटिग्रेशनमध्ये त्याच्यासाठी हे सगळं करायला लागलं. आता इथं न्यूमरेटरला a डिवायडेड बाय पहिला ब्रॅकेट प्लस b डिवायडेड बाय दुसरा ब्रॅकेट प्लस c डिवायडेड बाय तिसरा ब्रॅकेट अशा फॉर्ममध्ये कन्व्हर्ट करावं लागेल. तर याला आणि याला इक्वेट करायचं. a b c ची व्हॅल्यूज फाइंड आउट करायची. त्याचं एक्झाम्पल दाखवतो. हे बघा 3 नॉन रिपीटिंग फॅक्टर्स आहेत का नाही खाली. तर याला कुणाबरोबर इक्वेट करायचं? a डिवायडेड बाय पहिला ब्रॅकेट प्लस b डिवायडेड बाय दुसरा ब्रॅकेट प्लस c डिवायडेड बाय तिसरा ब्रॅकेट. क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे काय? न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला या तिन्ही ब्रॅकेटनी मल्टिप्लाय करायचं. दोन्हीकडे. हे बेटा दोन्ही साइडच्या न्यूमरेटरला या तिन्ही ब्रॅकेटनी मल्टिप्लाय करतो. बरोबर का? या 3 ब्रॅकेटनी याच्या न्यूमरेटरला पण मल्टिप्लाय करतो, याच्या न्यूमरेटरला पण मल्टिप्लाय करतो. तर हे 3 ब्रॅकेट वरती आल्यानंतर ना न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरचे ते ब्रॅकेट्स कॅन्सल होते. न्यूमरेटरचा फक्त एक्सप्रेशन राहतो. इकडे x - 1 आणि वरचे हे 3 ब्रॅकेटपैकी x - 1 कॅन्सल होईल. हे 2 ब्रॅकेट राहतात a सोबत. बरोबर का? याला या 3 ब्रॅकेटनी मल्टिप्लाय केलं तर x + 1 कॅन्सल होतो. हे 2 ब्रॅकेट राहणार आहेत. c सोबत हा ब्रॅकेट कॅन्सल होतो. हे उरलेले 2 ब्रॅकेट राहणार आहेत. a b c चे व्हॅल्यूज फाइंड आउट करायचे. कसे फाइंड आउट करायचे? a च्या डिनॉमिनेटरला हा आहे का नाही त्याला इक्वेट टू 0 करायचं. x - 1 = 0 केल्यानंतर x ची व्हॅल्यू 1 येते. x ची व्हॅल्यू 1 टाकली हे बेटा या इक्वेशनमध्ये x ची व्हॅल्यू 1 टाकली तर a ची व्हॅल्यू मिळणार आहे. हे बघा हा 0 होतो. x ची व्हॅल्यू 1 टाकल्यानंतर ना b चा टर्म 0 होतो.
एक्सची व्हॅल्यू 1 टाकल्यानंतर हा टर्म 0. ए इज इक्वल टू समथिंग मिळणार आहे. त्याच्यावरून एची व्हॅल्यू मिळते. बीच्या डिनॉमिनेटरला जो ब्रॅकेट आहे त्याला इक्वल टू 0 केलं तर एक्सची व्हॅल्यू काय येते -1. एक्सची व्हॅल्यू -1 सबस्टिट्यूट केल्यानंतर बीची व्हॅल्यू मिळते. एक्सची व्हॅल्यू -2 टाकल्यानंतर सीची व्हॅल्यू मिळते. ते ए बी सी हा नवीन क्वेश्चन झाला तुमचा. याचा आन्सर तर येत आहे 1/f(x) असेल तर log ऑफ 1/x इंटिग्रेशन माहिती का आपल्याला. 1/x इंटिग्रेशन काय log x आहे, बरोबर का. log x आहे, log f of x, log f of x, log f of x अशा फॉर्ममध्ये कन्वर्ट होतो. नॉन रिपीटिंग फॅक्टरसिटी. ए बेटा आता इकडे एक्स स्क्वेअरला काहीतरी एक व्हेरिएबल सबस्टिट्यूट करावं लागेल. एम वगैरे काहीतरी सबस्टिट्यूट कर. एम सबस्टिट्यूट केल्यानंतर ना हे तशाच फॉर्ममध्ये झालं का नाही क्वेश्चन. ह्याच्या अगोदर होतं तशा फॉर्ममध्ये झाले का. नॉन रिपीटिंग फॅक्टर्स आहेत का. 2 असू द्या 3 असू द्या. ए अपॉन पहिला फॅक्टर प्लस बी अपॉन दुसरा फॅक्टर. तिसरा असला तर सी अपॉन तिसरा फॅक्टर. इथं 2 म्हणून हे 2 लिहिले. याला याच्याबरोबर इक्वेट करायचं. ए बीचे व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायचे. परत आन्सर लॉगच्या फॉर्ममध्येच येणार आहे, बरोबर. ठीक. आता इथे ट्रिग्नोमेट्रिक आहे बघा. हे सॉल्व्ह केल्यानंतर ना खाली 3 फॅक्टर्स यायला लागले, बरोबर. सॉल्व्ह केल्यानंतर ना 3 फॅक्टर्स यायला लागले. क्वाड्रॅटिकचं तुम्हाला दाखवायचं होतं. हे पण तसंच आहे. बेटा हे ब्रॅकेटचा स्क्वेअर असलेला एक क्वेश्चन नाही आहे का. ब्रॅकेटचा स्क्वेअर असलेला. ब्रॅकेटचा स्क्वेअर असेल तर काय करायचं. फॉर एक्झाम्पल सम लिनियर एक्सप्रेशन हा ब्रॅकेटचा स्क्वेअर आणि आणखी एक ब्रॅकेट आहे असं जर असेल तर काय करायचं. ए अपॉन हा ब्रॅकेट लिहायचा, फर्स्ट ब्रॅकेट लिहायचं, बरोबर का. बी अपॉन त्याची पॉवर वाढवत जायचा, 2 करायचं. इथं क्यूब असला असतं तर सी 1चा क्यूब केलो असतो, फर्स्ट ब्रॅकेटचा क्यूब. आणि आता सीच्या खाली हा दुसरा ब्रॅकेट लिहायचा, असं करायचं. ते दुसरा टाईप आहे का नाही. 3 फॉर्म्युले होते का नाही. ते 3 फॉर्म्युले होते का नाही, बरोबर का. ते लाल ह्याच्यामध्ये बघा टेबलमध्ये दिसतंय का समोरच. हां, त्याच्यामध्ये दुसरा आहे बघा. स्क्वेअर असेल तर तसं करायचं, बरोबर का. आणि एक लिनियर असेल आणि खाली दुसरा क्वाड्रॅटिक असेल तर ए अपॉन पहिला ब्रॅकेट प्लस न्यूमरेटरला बी एक्स प्लस सी अपॉन क्वाड्रॅटिक एक्सप्रेशन आहे, बरोबर. त्या टाईपचा क्वेश्चन पण बघून, बरोबर. थोडंसं बघून या सगळे क्वेश्चन्स. आपण उद्या पीवायक्यू घेऊया. पीवायक्यू मध्ये तुम्हाला लक्षात येईल अजून.